अंबादास दानवे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अंबादास दानवे जी विधान परिषदेसाठी आता आपण पाहतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांचं नाव निश्चित झालंय, काय सांगाल? उमेदवारी तुम्हाला निश्चित झालेली आहे, उद्या उमेदवारी अर्ज बिलकुल उमेदवारी निश्चित झालेली आहे. उद्या मी उमेदवारी भरणार आहे महाविकास आघाडीच्या वतीनं. निश्चित उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशा पद्धतीची सगळ्यांची भावना असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी माझ्या नावावर शिक्कामोर्तब केलं. हे माझं भाग्य पण आहे आणि माझ्यावर मोठी जबाबदारी पण आहे. मला वाटतं या दोन्ही गोष्टीचं भान मी निश्चित ठेवेल. 99% उद्धव ठाकरे असतील अशा प्रकारची चर्चा, अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा समोर येतात आणि अंबादास दानवे यांचं नाव समोर येतं. कशा प्रकारे आता अंबादास दानवे हे आव्हान स्वीकारणार? शिवसैनिक आहे, शिवसैनिकांना आव्हान स्वीकारणं मला वाटतं त्याच्या 5वीलाच पुजलेलं आहे. स्वीकारू. यासोबतच अनेक नावं होती, सुषमा अंधारे असतील, त्यासोबत तुमचं नाव होतं, उद्धव ठाकरे होतं, अंबादास दानवेंचं नाव घेण्यात आलेलं आहे. काय त्याच्या मागचं गणित असेल? ते उद्धवजींना विचारतात, मी कसं सांगू शकतो. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती, त्यावेळेला अशा अनेक आरोप होत होते की प्रत्येक प्रमुख पद ही उद्धव ठाकरे स्वतःकडे होतात. मात्र आता कार्यकर्त्याला म्हणजे अंबादास दानवे यांना त्यांनी संधी दिली आहे. कसं या सगळ्यावरती आता जे आरोप झाले होते ते फोडून निघतील? उद्धवजींनी कोणते प्रमुख पद स्वतःकडे ठेवले? पक्षप्रमुख येतं, जबाबदारी आहे त्यांच्यावर. बाकी मुख्यमंत्री सगळ्यांच्या आग्रह खातर ते झाले, याच्यावरती कोणतं पद उद्धवजींनी घेतलं? त्यामुळे मला असं वाटतं हा समज पसरवणे चुकीचं आहे. आणि एवढे सगळे ही जबाबदारी घ्या म्हणत असताना त्यांनी माझ्यासारख्या शिवसैनिकावर जबाबदारी, हे सुद्धा मोठंच आहे ना. शेवटचा प्रश्न, महायुतीचं आव्हान आहे समोर, कसं करणार? हे पण मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. सगळं संख्याबळ पाहता सगळं सुरळीत निवडणूक होईल असं मला तरी वाटतं. धन्यवाद. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.